वाटी वाटीने फळ झालेले आहेत आणि साईज सुद्धा खूप चांगली आलेली आहे। तर नेमकं भारत भाऊनी या बागेसाठी काय वापरलं आपण आता त्यांचे अनुभव शेअर करूया। माननीय भारत भाऊ, आपण एवढा छान आपला हा बाग आलेला आहे संत्र्याचा, प्रत्येक झाडाला खूप चांगल्या पद्धतीनं हे फळं लागलेले आहेत, तर काय वापरले आपण या बागेसाठी? मी श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेचा गोखूर खत हा वापरलेला आहे आणि जीवामृत हे पण वापरलेलं आहे। गोकर्पा अमृत याची ड्रिचिंग पण केलेली आहे मी 2 वेळेस। जूनमध्ये गोखूर खत टाकलेलं आहे आणि आता 15 दिवसाखाली एक टाकलेलं आहे आळेला बुडामध्ये आणि ड्रिचिंग पण केलेली आहे गोकर्पा अमृतची। तर याचा रिझल्ट खूप चांगला आहे। आपलं फळ साईज माझी चांगली आहे, झाड पण ग्रीन आहे, हिरवेगार आहे, एकदम मस्त रिझल्ट आहे याचा। माननीय रेंगे साहेब, आपल्याला काय वाटते बाकी अन्य शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल? बऱ्याच शेतकऱ्यांनी मला येऊन विचारलं की बाबा तुम्ही काय वापरलंय। मी त्यांना सांगितलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी गोशाळेचे गोखूर खत आणि गोकर्पा अमृत वापरलेलं आहे, त्यांनी बियाण वापरायचं म्हटले। मला वाटलं तुमच्याकडून एक जणांनी घेतलेलं बी आहे। हां, तर याचं फुलगळ कमी होते आणि झाड एकदम टवटवीत एकदम ग्रीन असं राहते झाड। गेल्या वर्षीच्या तुलनेत तुम्हाला यावेळेस गेल्या वर्षी माझा बाग जास्त फुटला नव्हता, पण यावेळेस जास्त झाड फुटलेले आहे आणि फळ खूप चांगलं लागलेले आहे, मस्त एकदम फळ चांगलं आहे, फळाची साईज चांगली आहे। आता हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्याचे फळ आहे आणि हे 2 महिन्यानंतर याचं फळ उतरलं जाते। पण गोकर्पा अमृत आणि गोखूर खत याचा रिझल्ट खूपच चांगला आहे बागेसाठी। फळबागेसाठी मी 2000 झाडेला वापरलेलं आहे, 200 बॅग वापरलेले आहेत मी आणि जूनमध्ये पहिला डोस दिलेला आहे ज्यावेळेस पाऊस सुरू होतो त्यावेळेस। नंतर सेकंड डोस मी सप्टेंबरमध्ये ज्यावेळेस संत्र्याला विहिरीचं पाणी सोडलं त्यावेळेस दिलेला आहे। आपण काय संदेश द्याल शेवटी? शेतकऱ्यासाठी मी एवढा संदेश देईन की बाबा तुम्ही गोकर्पा अमृत वापरा। आमचे सहकारी मित्र श्री कोरे सर यांनी मोफत वाटप केलेले आहे जाममध्ये, हे पण तुम्ही घेऊन त्यांच्याकडून जाऊ शकता, कारण की त्याचा रिझल्ट खूपच चांगला आहे। फळ साईज चांगली आहे एकदम आणि हे अजिबात फळ गळालेले दिसत फळ नाही, गळत याचं नाही। कारण हे गळालेले कारण की गोखूर खतामुळे खूप रिझल्ट चांगला झाला आहे, कारण की माती भुसभुशीत आहे आणि गांडूळ चे प्रमाण वाढलेले आहे। मातीमध्ये तुमच्या गांडूळ वाढलेले आहे आणि माती सुद्धा आपण भुसभुशीत आहे, भुसभुशीतपणा या मातीमध्ये आलेला आहे। तर आपणही गाय आधारित शेती करा बंधूंनो। हा जो वाढता खर्च आहे आणि विषमुक्त भारत आहे, जर आपल्याला करायचे असेल तर गौ आधारित शेतीला पर्याय नाही आणि आपल्याला पूर्णपणे सहकार्य श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सरगाव करायला तयार आहे। आपली फुलबाग असेल, फळबाग असेल, कुठलीही शेती असेल त्यासाठी आपण पूर्णपणे तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करू आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपण गोखूर खत अतिशय कमी दरामध्ये पोच देत आहोत। तर आपणही अशा पद्धतीची गौ आधारित शेती करावी असे आवाहन आम्ही आपल्याला करत आहोत। बघा की चांगल्या पद्धतीनं ही फळ लागलेले आहेत। जय गौ माता। माझा नंबर आपल्याला देतोय श्री शिवप्रसाद कोरे, 94 21 38 98 61। धन्यवाद।